हेलो फ्रेंड्स, मी तनुजा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर आपला श्रावण महिना संपलेला आहे आणि सर्वांनाच ओढ लागलेली आहे ती आपल्या गणपती बाप्पांच्या आगमनाची। तर आपण भरपूर फराळ गणपती बाप्पांच्या आगमनासाठी बनवतो आणि त्यातलाच एक आवडीचा पदार्थ म्हणजे मोदक। आणि आज मी तुमच्यासोबत अशीच एक मोदकाची रेसिपी शेअर करणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मोदक बनवण्यासाठी सुरुवातीला मी इथे 1 कप गहू पीठ घेतलेला आहे आणि ह्याच मेजरमेंटच्या कपने मी इथे 1 कप मूग डाळीचं पीठ घेतलेलं आहे। दोन्ही पिठं मी एकाच कपने मोजून घेतलेली आहे। इथे मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे। ही कढई गरम झाल्यावर त्यात आता 1 कप आपण गहू पीठ घालून घेऊया। सुरुवातीला हे पीठ आपण तूप न घालता असंच 1-5 मिनिटं हे पीठ परतून घेऊया। 5 मिनिटं मी हे पीठ असंच परतून घेतलेलं आहे तूप न घालता। आता त्यातच आपण हे 1 कप मूग डाळीचं पीठ घालून घेऊया। हे दोन्ही पिठं आता आपण तूप न घालता व्यवस्थित 5 ते 7 मिनिटं हे असंच आपण लो टू मीडियम गॅसवर परतून घेऊया। सुरुवातीला आपण हे पीठ आता छान तूप न घालता परतून घेतलेलं आहे। आता यात आपण थोडं थोडं तूप घालून हे पीठ व्यवस्थित भाजून घेऊया। इथे मी सुरुवातीला पाव कप तूप घेतलेलं आहे आणि नंतर मी पाव कप तूप घेणार आहे, म्हणजे टोटल आपल्याला इथे अर्धा कप तूप लागणार आहे। आता असंच आपण परत थोडं तूप घालून हे पीठ व्यवस्थित खमंग भाजून घेऊया। असं थोडं थोडं तूप घालून पीठ भाजल्याने पिठात जास्त गुठळ्या होत नाहीत आणि आपलं पीठ छान खमंग भाजून तयार होतं। आता यात तूप घातल्यामुळे थोड्याशा गुठळ्या झालेल्या आहेत। आता या गुठळ्या आपण एका पेल्याच्या सहाय्याने अशा मोडत मोडत छान खमंग पीठ भाजून घेऊया। इथे मी अर्धा कप सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे। आता हे थोडंसं मिक्सरमध्ये मी फिरवून घेणार आहे। इथे आपलं अर्धा अधिक पीठ भाजून झालेलं आहे। आता त्यातच आपण सुकं खोबरं फिरवून घेतलेलं मिक्सरमध्ये ते घालून घेऊया आणि इथे आता हे सुकं खोबरं खमंग छान पिठामध्ये भाजून घेऊया। इथे मी लो टू मीडियम फ्लेमवर गहू पीठ, मूग डाळीचं पीठ आणि सुकं खोबरं छान तुपामध्ये परतून घेतलेलं आहे। आता हे खमंग आपलं पीठ भाजून झालेलं आहे। आता त्यातच आपण पाव कप मिल्क पावडर घालून घेऊया आणि आता फक्त 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित यात परतून घेऊया। इथे मी मिल्क पावडर थोडीशी परतून घेतलेली आहे। आता यातच मी चिमूटभर मीठ घालून घेते। कुठलाही गोडाचा पदार्थ आपण केला तर त्या चिमूटभर मीठ घातलं तर त्या पदार्थाची गोडी आणखीन छान लागते। इथं आपलं पीठ व्यवस्थित भाजून झालेलं आहे। छान सोनेरी कलर आपल्या पिठाला आलेला आहे। आता आपण पुढची प्रोसेस करूया। आपलं इथं पीठ थोडंसं कोमट झालेलं आहे। यातच आता मी 1 कप गूळ बारीक किसून घेतलेला आहे तो घालून घेते आणि हे पीठ आता आणि गूळ व्यवस्थित
मिक्स करून घेऊया आणि थोडंसं मिक्सरमधून फिरवून घेऊया। यातच मी थोडीशी वेलची पण घालून घेतलेली आहे। आता हे सर्व पीठ आपण मिक्सरमधून फिरवून घेऊया। इथे आपलं पीठ मिक्सरमधून फिरून झालेलं आहे। आता आपण मोदक करायला घेऊया। इथे मी मोदक मोल्ड घेतलेला आहे। त्याला मी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे। आता यात आपण हे पीठ असं व्यवस्थित भरून घेऊया गच्च आणि सगळ्या बाजूने व्यवस्थित दाबून याचे मोदक आता आपण बनवून घेऊया। हे बघा, छान आपला मोदक इथे तयार झालेला आहे। असा हा मोदक आपण आता व्यवस्थित सगळे मोदक बनवून घेऊया। इथे मी ड्रायफ्रूट म्हणजे काजूचा एक तुकडा घातलेला आहे। असे तुम्ही कुठलेही ड्रायफ्रूट्स घालून हे मोदक असे व्यवस्थित बनवू शकता। सगळ्या बाजूने हा मोदक असा दाबून दाबून पीठ भरून घ्या, म्हणजे आपला मोदक छान तयार होतो। हे बघा, इथे आपला छान मोदक झालेला आहे। चला तर मग असेच आपण बाकीचे मोदक पण बनवून घेऊया। घेतलेल्या साहित्यामध्ये माझे 45 मोदक इथे बनवून तयार झालेले आहेत। आपले इथे छान मोदक झालेले आहेत। हे बघा, व्यवस्थित मोदक आपले तयार झालेले आहेत। चला तर मग तुम्हाला गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा। गणपती बाप्पा मोरया। तुम्हा सर्वांना खुशी परिवारातर्फे गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा। तर आजची रेसिपी तुम्हाला माझी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ रहा। धन्यवाद।